नमस्कार मंडळी, महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आहे आपल्या खाद्ययात्रेचा 13वा भाग आणि आज आपण पोहोचलो आहोत निसर्गरम्य अशा कोकणात, जिथे नारळ, समुद्रकिनारे आणि अप्रतिम खाद्य संस्कृती याचा सुंदर संगम पाहायला मिळतो। आज आपण बनवणार आहोत कोकणातील अतिशय पारंपरिक मऊ आणि जाळीदार घावणे। रात्रभर भिजवलेल्या तांदळापासून तयार होणारा हा पदार्थ कोकणाच्या घराघरात आवडीने बनवला जातो। चला तर मग जाणून घेऊया अस्सल कोकणी घावण्याची पारंपरिक रेसिपी। यासाठी 2 कप तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेत। आवर्जून पारंपरिक घावणे हे रात्रभर भिजवलेल्या तांदळापासून बनवले जातात। आता हल्ली बऱ्याच वेळेला तांदूळ भिजवायला वेळ नसतो किंवा भिजवलेले नसले तरी झटपट घावणे करता यावे यासाठी तांदळाचं पीठ बनवून ते वापरलं जातं। परंतु आज आपण घावणे पारंपरिक पद्धतीने बनवतोय, त्यामुळे आवर्जून रात्रभर भिजवलेल्या तांदळापासून बनवतोय। रात्रभर तांदूळ छान भिजवून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मिक्सरला पाणी घालून बारीक असा वाटून घ्यायचा। तांदूळ वाटत असताना रात्रभर भिजवलेलं पाणी आहे ते न वापरता त्यातनं तांदूळ उपसून काढायचा त्या पाण्यातून आणि नंतर दुसरं स्वच्छ पाणी घालून त्याने बारीक असं तांदूळ आपण वाटून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी याची पेस्ट मी करून घेते। अजिबातही तांदूळ दरदरीत ठेवायचं नाही, रवाळ ठेवायचं नाही, छान बारीक असा वाटून घ्यायचा। रात्रभर तांदूळ भिजल्यामुळे ना तो व्यवस्थितपणे वाटलाही जातो। चला याच पद्धतीने मी सगळा तांदूळ छान असा वाटून घेते आणि याबरोबर आपण स्पेशल अशी चटणीही करणार आहोत, जी की आपल्याला माहितीच आहे। आपण घावण्याबरोबर कोकणामध्ये पारंपरिक अशी खोबऱ्याची चटणी खातो, ओल्या खोबऱ्याची, आणि तीच चटणी आपण बनवणार आहोत। चला दुसरी ही बॅच मी तांदळाची याच पद्धतीने वाटून घेतली। कोकणात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे तांदळापासून बनवणारे अनेक पदार्थ तिथे विकसित झालेत। त्यापैकी घावणे हे प्रमुख उदाहरण आहे। घावणे हे कोकणाच्या प्रत्येक घरामध्ये बनवले जाते आणि आपण जेव्हा तिथे टुरिस्ट म्हणून जातो तेव्हा तर आवर्जून घावणे खातोच, कारण घावणे तिथल्यासारखे दुसरीकडे कुठेच भेटू शकत नाही। आणि तिथे घावणे बऱ्याच वेळेला खोबऱ्याच्या चटणीशिवाय चिकन रस्स्याबरोबर, कोळंबीच्या रस्स्याबरोबर सुद्धा सर्व केले जातात। चिकन रस्स्याबरोबर तर या घावण्यांची चव अफलातून अशी लागते। तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर एकदा नक्की करून बघा। चला तांदूळ छानपैकी वाटून घेतला, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं, पाणी ऍडजस्ट करायचं आणि अगदी पातळ सरसरीत असं याचं बॅटर तयार करायचं। घावण्याचं पीठ हे खूप जास्त घट्ट नसतं, ते अगदी छान पातळसर असतं। घावणं बनवणं बघायला जरी अगदी सोपं वाटत असलं ना तरी करायला थोडंसं टेक्निकल गोष्ट आहे, ती म्हणजे घावण्याचं पीठ व्यवस्थित असं पातळ असणं आणि त्याचबरोबर घावण्यासाठी जो काही तुम्ही तवा गरम करणार आहात तो तवा अगदी परफेक्ट असं गरम असणं। चला तर घावण्याचं बॅटर तर तयार झालंय। आता घेऊयात आपली खोबऱ्याची चटणी करायला। यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, भाजकी डाळ, जिरं, हिरवी मिरची, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर साखर घालायची। या सगळ्या गोष्टी सुरुवातीला पाणी न घालता छान असं वाटून घ्यायच्यात। याबरोबर आपण यामध्ये कोथिंबीरही घालणार आहोत, त्यामुळे चटणीला चव आणि रंग दोन्ही खूप छान येतं। चला आता गरजेप्रमाणे पाणी घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे सगळं मिश्रण छान असं वाटून घ्यायचं। पाणी आवर्जून घाला, यामुळे छान सरसरीतपणे या चटणीला आपल्या येणार आहे। चला सुंदर अशी आपली नारळाची चटणी सुद्धा तयार झाली। घावणे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला अगदी झटपट असे बनवू शकता, खूप जास्त वेळही लागत नाही। फक्त तांदूळ जर तुमचा रात्रभर भिजलेला असेल ना तर अगदी 15 ते 20 मिनिटात तुमचे घावणे तयार होतात। चला चटणी ही सुंदर अशी तयार झाली। आता या नारळाच्या चटणीवरती एक चुरचुरीत अशी फोडणी घालायची, त्यामुळे ही चटणी अजूनच बहारदार होते, अजूनच टेस्टी होते। तेल छानपैकी मी गरम करून घेतले, यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्त्याची खमंग अशी फोडणी घालायची। छान सगळ्या गोष्टी तडतडल्या की ही गरम चुरचुरीत फोडणी आपल्या चटणीवर घालून घ्यायची। या फोडणीमुळे या चटणीला अजूनच छान चव येते। चला चटणी तर तयार झाली, आता वळूयात आपल्या घावणांकडे। लगेच झटपट अशी हे घावणं करायला घेऊयात। ही चटणी तुम्ही इडली, सांबार, डोसा कशाही सोबत आरामात सर्व करू शकता। घावणं बनवण्यासाठी बिडाचा तवा छान गरम करून घेतलाय, यावरती तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर घावण्याचं पीठ घालायचं। घावण्याचं पीठ घालताना प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतरच तव्यावर घालायचं, म्हणजे खाली पीठ साठून राहत नाही, सगळं पीठ एकसारखं असं मिक्स होतं। गरम कडकडीत तव्यावरती कडेने पीठ घालून घ्यायचं, म्हणजे सुंदर अशी जाळी फुटते आणि नंतर मध्ये घालायचं। त्यानंतर झाकण ठेवून फक्त 1-2 मिनिटाची वाफ द्यायची आणि सुंदर असं घावण हे तयार होतं। तवा जर तुमचा व्यवस्थित गरम नसेल ना तर अजिबातही घावण्याला जाळी फुटत नाही, त्यामुळे तवा व्यवस्थित गरम असणं खूप गरजेचं आहे। कोकणामध्ये पारंपरिकपणे ह्या बिडाच्या तव्यावर ही घावणं केली जातात, परंतु तुमच्याकडे जर बिडाचा तवा उपलब्ध नसेल तर तुम्ही साध्या नॉनस्टिकच्या तव्यावर सुद्धा ही घावणं आरामात करू शकता। परंतु चवीमध्ये थोडासा फरक जाणवतो, कारण बिडाच्या तव्यामुळे या घावणांना छान खमंगपणा येत असतो। चला याच पद्धतीने बाकीची सगळी घावणं मी छान करून घेते। तुम्ही बघू शकताय तवा छान कडकडीत गरम आहे, त्यानंतरच मी यावर पीठ घालते आणि पीठ घातल्यानंतर
काढल्यानंतर 2 मिनिटं झाकण आवर्जून ठेवायचं, जेणेकरून घावन छान शिजतं आणि ते सहजपणे आपल्याला डिमोल्ड करता येतं. बरं, झाकण काढल्यानंतर सुद्धा वरच्या बाजूने एकदा हलकासा तेलाचा ब्रश फिरवायचा किंवा अगदी कापसाच्या बोळ्याने सुद्धा तुम्ही वरून तेल लावू शकता. तेल लावल्यानंतर घावन जसं खालून पचत जाईल, शिजत जाईल, तसं ते स्वतःहून कडा सोडतं आणि घावन अजिबातही तव्याला चिटकून बसत नाही. या पद्धतीने छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही हे घावन केलं तर परफेक्ट असे घावन आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला कोकणात न जाता घरच्या घरी खायला मिळणार आहे. चला, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा ही जाळीदार घावनं नक्की ट्राय करा. बघायला अतिशय सोपी वाटत असली तरी करायला थोडीशी ट्रिकी आहेत. पीठ तुमचं किती पातळ आहे, तवा कसा गरम आहे आणि तेल व्यवस्थित लावले की नाही, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचं घावन अगदी परफेक्ट असं होणार आहे. तुम्ही बघू शकता जाळी तर अप्रतिम अशी सुटली आहे. अतिशय सुंदर जाळीदार असं घावन आपलं तयार झाले. चला, व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून नक्की हे घावन ट्राय करा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातही विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा आणि कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. तसेच महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेतील एकही रेसिपी मिस न होण्यासाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण दररोज नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकता. तिथेही दररोज नवनवीन रेसिपी येत असतात. भेटूया पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या खाद्ययात्रेत कोकणातील सगळ्यांची फेवरेट अशी थाळी घेऊन. धन्यवाद.